5 मिनिटं झालेली आहे। मस्त आमच्या मुनाला उकळी आलेली आहे। नमस्कार मित्रांनो, वेलकम टू सावंत ब्लॉग्स 1394। आणि आज मी तुम्हाला मस्त अशी कर्ली मासा असतो ना, त्याचा कर्लीचं गोवा पद्धतीने हुमण बनवून दाखवणार आहे। आणि त्याच्यासाठी बघा आम्ही कर्ली आणलेली आहे आणि कर्ली आम्ही तिकडेच कापून आणलेली आहे मार्केटमध्ये। आणि आता मी ती 3 वेळा स्वच्छ धुवून घेतलेली आहे आणि त्याला थोडं मीठ लावून घेऊया। आणि कर्ली मासा आणताना मोठ्या असा आणायचा, छोटा आणायचा नाही। मग त्याला एकदम छोटा आणला तर त्याला एकदम बारीक काटे असतात। या कर्लीला ही मीडियम आहे ना, याला मोठे काटे असतात आणि खायला पण व्यवस्थित भेटते आणि एकदम असं चविष्ट असं कर्लीचं हुमण होतं। आणि आता आम्ही ती साईडला ठेवूया अर्ध्या तासासाठी। कर्लीचं हुमण बनवण्यासाठी 2 वाट्या खोवलेलं खोबरं घेतलेलं आहे, 4 बेडगी मिरच्या घेतलेल्या आहेत, 10-15 लोकल मिरच्या घेतलेल्या आहेत, गावठी लोकल मिरच्या, अर्धा चमचा हळद घेतलेली आहे, सुपारी एवढा चिंचेचा गोळा घेतलेला आहे, 1 चमचा धणे घेतलेले आहेत, 1 उभा पातळ कांदा चिरून घेतलेला आहे, 10 मिरी घेतलेली आहे। आणि फोडणीसाठी 1 बारीक कांदा चिरून घेतलेला आहे, पाव चमचा मेथी घेतलेली आहे आणि 1 चमचा खोबरेल तेल घेतलेलं आहे। पहिल्यांदा आम्ही वाटण बनवून घेऊया पाट्यावर वंट्यावर। मस्त आमची मिरची वाटून झालेली आहे आणि आता ती आम्ही काढून घेऊया। एकदम बारीक वाटायची। चुलीवर एक मातीचं पातेलं ठेवलेलं आहे, त्याच्यात 1 चमचा खोबरेल तेल घालूया। तेल आमचं व्यवस्थित तापलेलं आहे, त्याच्यात पाव चमचा आम्ही मेथी दाणे घालूया। आणि 1 मिनिट अशी परतून घेऊया। त्याच्यात 1 बारीक चिरून ठेवलेला कांदा घालूया। कांदा आमचा गुलाबी रंगावर व्यवस्थित असा फ्राय झालेला आहे आणि त्याच्यात आता आम्ही वाटून ठेवलेलं वाटण घालूया। त्याच्यात थोडं पाणी घालूया। अजून थोडं पाणी ऍड करूया। त्याच्यावर झाकण ठेवून उकळी काढूया। अर्धा तास झालेला आहे। मीठ लावून ठेवलेली कर्ली ना, ते आता आम्ही धुवून ताटात काढूया। हुमणाला पण आमच्या व्यवस्थित उकळी आलेली आहे, त्याच्यात आता कर्ली घालूया। आता एकदा ढवळायची, परत अशी ढवळायची नाही। चवीनुसार मीठ घालूया। अगोदर माशांना मीठ लावलेलं, कर्ली माशाला, म्हणून थोडंच मीठ घालायचं।
आमच्या झालेली आहे, मस्त आमच्या घुगणाला उकळी आलेली आहे. आणि आता असं फिरवायचं, ते जास्त त्याच्यात चमचे वगैरे घालायचे आणि जास्त शिजवायचं नाही, मग आतमध्ये काटे काटे होणार. कर्लीचं घुमण तयार झालेलं आहे आणि ते आता आम्ही प्लेट मध्ये काढून घेऊया. मस्त आमचं कर्लीचं घुमण तयार झालेलं आहे आणि एकदम कर्ली अशी रुचकर आणि टेस्टी लागते. तुम्ही मुद्दाम कर्लीचं घुमण बनवून बघा आणि कसं झालं ते मला कमेंट करून सांगा. हे पहा, मस्त असं मी कर्लीचं घुमण बनवलेलं आहे गोल स्टाईल. आणि कसं झालं मला मुद्दाम कमेंट करून सांगा. आज मी तुम्हाला जेवण वगैरे दाखवणार नाही. आणि आजची आमची रेसिपी कशी वाटली मुद्दाम कमेंट करून सांगा. आमच्या चॅनलवर नवीन असाल तर आमच्या चॅनलला लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा. आणि अशीच आम्ही एक नवीन रेसिपी घेऊन पुन्हा येऊ. तोपर्यंत मस्त खा आणि स्वस्त राहा. बाय.